बीडमध्ये ज्या काही जाळपोळ झाल्या होत्या त्याची पाहणी केली, काय तुम्हाला जाणवलं? कारण यापूर्वी सर्वप्रथम मी सर्व इथे जी प्रसारमाध्यमातील, इलेक्ट्रॉनिक मीडियातील लोक आले, डिजिटल मीडियातील, त्यांना सर्वांना एकच नम्र विनंती करते, हात जोडून त्यांना आणि त्यांच्या एडिटर्सना, की मी जे बोलते आहे तो विषय अत्यंत संवेदनशील आहे, तर याची कुठेतरी सनसनीखेज बातमी होईल असं काही विधान माझ्या तोंडात घालू नका. कारण खूप गंभीर आणि मी अत्यंत व्यथितपणे ही पत्रकारांना जे आज मी संभाषण करते ते त्याच्यामुळे करत आहे. आता मी इथे सुभाष राऊत यांच्या सनराईज या हॉटेलचा विध्वंस बघण्यासाठी आलेली आहे. मी विध्वंस असा शब्द याच्यासाठी वापरला की बीड शहरामध्ये मी आज अनेक ठिकाणी गेले. म्हणजे अगदी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मस्के असतील, शिवसेनेचे शिंदे गटाचे कुंडलिकराव खांडे असतील, त्याचबरोबर अगदी आमदार संदीप क्षीरसागर असतील, माजी आमदार अमरसिंह पंडित असतील, यांच्या सगळ्यांच्या गोरे असतील, यांच्या सगळ्यांच्या घरी गेले. आणि काही एखादं नाव राहून जाईल. आणि धैर्यशील सोळंके, त्यांचंही प्रचंड नुकसान झालं. मी प्रकाशदादांचं जे माजलगावचं घर आहे त्यांचंच घर आहे, पण त्यांच्याही घरी गेले आणि मी सर्वांना भेट दिली आणि त्यांचा जो परिस्थिती मी पाहिली ते बघून मला अत्यंत दुःख झालं. मी या सगळ्या घटनांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करते. कारण ह्या घटना मी व्हिडिओवर पाहिल्या तेव्हाही मला एवढंच गांभीर्य त्याचं वाटलं, पण त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती की आपण काहीतरी बोलावं आणि अजून एखादा उद्रेक होईल ह्याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे. म्हणून शांततेने तोपर्यंत आम्ही थांबलो. आणि यामध्ये मला थोडंसं विस्तृत बोलायचं आहे, कारण मी बघते 2009पासून हे सगळं 2009 ते 14मध्ये एवढ्या काही घटना घडलेल्या नाही. 14 नंतर आंदोलनं मी पाहिली, आरक्षणाची सगळ्यांची पाहिली, धनगर आरक्षणाची पाहिली, आदिवासींची पाहिली, मराठा आरक्षणाचे मूकमोर्चे पाहिले. एवढंच नाही तर त्यावेळी मराठा समाजाचा ठिय्या आंदोलन महिनाभर परळी वैजनाथ येथे होतं. म्हणजे मुंबई आर्थिक राजधानी इथे नाही, नागपूर ही सुद्धा जिथे अधिवेशन भरतं तिथे देखील नाही, कुठेही आपल्या झालं नाही. पण ह्या परळीमध्ये महिनाभर झालं, पण कुठेही असा वाईट प्रकार घडल्याचं कधी आठवत नाही. एक आंदोलन माझ्या शिवशक्ती परिक्रमेच्या आजूबाजूला गाजत होतं, ते म्हणजे आंतरवेलीमधील जरांगेंचं उपोषण. या उपोषणामध्ये एक लाठीचार्ज झाला, जो लाठीचार्ज निंदनीय होता आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी केली. की मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी एक व्यक्ती उपोषण करत असेल, आमरण उपोषण, त्यांना पूर्ण राज्यातून सपोर्ट मिळत असेल, अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यावरही मी निंदा केली. परिक्रमेनंतर अनेक गोष्टी मी जवळून पाहिल्या, त्या सगळ्यांवर मी भाष्य करणार नाही. पण त्या लाठीचार्जानंतर वेळ दिला जातो सरकारला, तो वेळ सरकारला दिलेला त्या पुरेसा नसल्यामुळे त्याच्यामध्ये सरकार हवा तसा निर्णय घेऊ शकत नाही, आणखी वेळ मागतं. त्यावेळी उपोषण सोडण्याच्या दिवशी ह्या अशा प्रकारच्या घटना घडतात. ह्या घटना अप्रिय आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, ते त्यांना मिळालंच पाहिजे. पण जे जन्मानीच मागास आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, ज्यांची जीवनातली लढाई ही शून्यापासून सुरू होते, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते मिळालं पाहिजे, याच्यावरही सर्व नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे. आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या मराठा समाजातील नेत्यांनी पण तशीच भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे आरक्षण असं दिलं पाहिजे जे टिकेल. मग ते 16% दिलं पण टिकलं नाही, मग ते किती टक्के दिल्याने टिकतं? 7% दिल्याने टिकतं, 8% दिल्याने टिकतं, याच्यावर विचार केला गेला पाहिजे असता. ओबीसीचं सुद्धा राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. ओबीसी समाजाने रस्त्यावरून त्याच्याबद्दल निदर्शनं केली, पण अशा प्रकारचा अपप्रकार आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही पाहिला नाही. मराठा समाजातील सर्व समंजस आणि संयमी लोकांना सुद्धा मला नाही वाटत की या गोष्टीच्या बद्दल कुठेही म्हणजे अप्रियता अशी वाटलेली आहे. आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा युद्धावर छत्रपती जायचे तेव्हा सैन्याला इन्स्ट्रक्शन असायचे, सूचना असायच्या की उभ्या पिकातून घोडे नेऊ नका. काय दोष होता यार सुभाष राऊतचा? ना राजकारणात आहे, ना कुठली निवडणूक लढली, ना काही. त्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालं. काय दोष होता त्या आमदाराच्या घरच्या लोकांचा, त्यांच्या लेकरा बाळांचा, की आज त्यांचा जीव धोक्यात झाला?
काय दोष होता या जिल्हाध्यक्षांचा? ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करत होते. इथे कुणीही काही वाईट भाष्य केलेलं नव्हतं. पण जे घडले ते अत्यंत अप्रिय आहे. आणि या आंदोलनाकडे इतर सर्व समाजांनी बघण्याचा दृष्टिकोन बदलायच्या पद्धतीने हे झालेलं आहे. आणि कुठेतरी एक खूप सुप्त असा एक ज्वालामुखी इतर समाजाच्या मनामध्ये तयार होत आहे. याच्याबद्दल मला सध्या चिंता वाटते. कारण मी म्हटलं होतं पहिल्याच दिवशी की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. ह्याच्यामध्ये कुठेतरी एक सुप्त लाट अशी निर्माण करायचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पण या घटनेनंतर मात्र अत्यंत मोठा असंतोष सर्वांमध्ये, म्हणजे काही गावांमध्ये तर असं झालं की छोटी छोटी 2-3 घरं आहेत इतर समाजाची, तिथे काही लोकांनी येऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे घरं जाळले, धक्काबुक्की केली, मारामारी केली. या घटनांविषयी मला वाटतं कोणी पण आंदोलन करते असतील, आरक्षण मागणारे असतील आणि नेते असतील, यांनी याच्याबद्दल कुठेतरी या घटनांचा निषेध केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला साजेशी आंदोलनं इथे आतापर्यंत इतिहासात झालेली आहे. कधी अशा प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही. ही त्याची सुरुवात नसेल तर हा त्याचा शेवट पाहिजे. इथून पुढे असं काही महाराष्ट्राला पाहायला लागू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला सपोर्ट करतो, आम्ही पण सपोर्ट करतोय, आमची भूमिका मांडतोय. पण तुमच्यापेक्षा थोडी वेगळी भूमिका जर कोणाची असेल तर त्याला दहशत वाटावी, त्याला आंदोलन म्हणत नाही. आंदोलनाचं आतंकात रूपांतर झालं नाही पाहिजे. नाही तर रस्त्यावर जर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती निर्माण होईल. मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये केवळ शब्द आणि डेडलाईन घेण्यापेक्षा खरी खुरी चर्चा घडून आली पाहिजे. ज्यांच्याकडे संविधानिक डेटाबेस आहे अशा लोकांकडून, आणि त्याचा विषय मिटवला गेला पाहिजे. कोणाचंही आरक्षण मारून कोणी देत नसतं, हे निसर्गी आहे. आता समजा धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण पाहिजे, आदिवासी म्हणतील काय, या आम्ही देतो तुम्हाला आरक्षण. ज्यांच्याकडे तुम्ही जाणार आहे त्यांचा तर तिथे अवरोध असणारच नाही, निसर्ग आहे ना. हेच जर उलट असतं तर काय झालं असतं? असंच झालं असतं ना. त्यामुळे संविधानामध्ये बसेल तसं आरक्षण त्यांना जर दिलं तर ते टिकेल आणि या समाजामधलं शांतता सुद्धा टिकेल, या समाजामधलं सौंदर्य सुद्धा टिकेल असं मला वाटतं. मला आज कौतुक वाटतं बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेचं. आणि जेव्हा यांच्या घरावर अटॅक झालेत तेव्हा अगदी त्या आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यातले सगळ्या जाती धर्माचे दलित मुस्लिम बांधवांनी मदत करून त्यांना बाहेर काढले. हे चित्र आहे आपल्या महाराष्ट्राचं खरं. असं चित्र परत कधी दिसू नये अशी माझी विनंती आहे. कोणत्याही वर्गाला इतकं अस्वस्थ करू नये की त्याचा परिणाम पुढे आपल्याला बघायलाही मिळणार, म्हणजे अनुभवायला मिळेल असा जो कधी विचारातही केला नाही असा परिणाम होऊ नये अशी सगळ्यांनी शाश्वती घ्यायची गरज आहे. मी या घटनांचा तीव्र निषेध करते. कोणत्याही जातीवर अटॅक हो, कोणत्याही धर्मावर अटॅक हो, मी माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. मंत्री जरी हटलं तरी मी आज पालक आहे. आज पक्ष कोणताही असो, विचार कोणताही असो, जात कोणती असो, मी सर्वांना भेट दिलेली आहे आणि सर्वांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे. आरक्षणाची लढाई ह्याच्यामध्ये धाक निर्माण करू शकतो आपण, पण भीती निर्माण होता कामा नये. तरुणाईला अशा गोष्टींकडे वळवण्याने भविष्य आरक्षण मिळालं तरी सुरक्षित राहणार नाही. तरुणाईला अशा ठिकाणी वळवू नये ही जबाबदारी आहे. जर कोणी नेतृत्व त्या तरुणाईचं स्वीकारलं असेल, कोणी 1 दिवसात नेता होत असेल, कोणी 1 महिन्यात होत असेल, कोणी 1 तपात होत असेल, त्या सर्वांची जबाबदारी की आपल्या तरुणाईला अशा हिंस्र गोष्टीपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टी परत रिपीट होता कामा नये. उलट असं झालं तर नेत्यांनी म्हणलं पाहिजे की याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय, आम्ही संवेदना व्यक्त करतोय, आम्हाला याच्याबद्दल माझ्याकडून असं झालं असतं किंवा माझ्या बाबतीत माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून आलं असतं तर मी इव्हन त्याच्याबद्दल क्षमा व्यक्त केली असते. अशा गोष्टी नेताच थांबवू शकतात. सगळ्या आंदोलनातल्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही असं आव्हान करा की जो असा करेल तो शिवरायांच्या महाराष्ट्रातला खरा सच्चा नागरिक नाही. तो मराठा आरक्षणाला बदनाम करू पाहतो असं जर आव्हान केलं तर असं परत होणार नाही याचा मला विश्वास आहे. असं आव्हान आपण सर्वांनी करावं. मीडियानी सुद्धा आत्ता इकडचा बूम घेऊन लगेच तिकडे घेऊन असं म्हणल्या पंकजाताई, असं करून समाजात तेढ निर्माण करणारे प्रश्न 5 मिनिटाची सनसनीखेच देऊ शकतात, पण 5 पिढ्यांचं नुकसान ह्याच्यामुळे होतं. कृपा करून सगळ्यांनी जबाबदारीने या गोष्टीचं भान ठेवा. आणि या गोष्टीबद्दल फार भयानक घटना झाल्यात. म्हणजे मी वर्णन ऐकलं, तोंडाला मास्क आहे, समोर बॅग लावली आहे, मागे बॅग लावली आहे, पेट्रोलच्या बाटल्या आहेत, ते काय पेट्रोलचे बॉम्ब आहेत, म्हणजे अश्रू दूर कसा हाताळायचा
ही लोक जी इथे आक्रमण करत होती आमच्या राऊतच्या आणि आमच्या सगळ्या कुंडलिकराव राजेंद्र मस्के सगळ्यांच्या घरावर, हे लोक वरून उड्या मारले. ह्यांना काही झालं तर 5 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोचत होती, पण इकडे फायर ब्रिगेडची गाडी पोचत नव्हती. हे टोटली मला वाटतं इथे इंटेलिजन्सला पण एवढा प्लॅन जर ही घटना घडली असेल आणि त्यांच्याकडे ह्या सगळी आयुधं असतील, त्यांनी ठरवून हे केलं असेल, त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं सुद्धा मला वाटतं कुठेतरी फेल्युअर झाले असं म्हणायला हरकत नाही. तर ह्याची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडनं ह्याची तपासणी झाली पाहिजे, दोन्ही गोष्टींची. त्या जालन्यातल्या लाठीचार्जाची सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि इथली तपासणी झाली पाहिजे. त्यामुळे कुठलाही मोर्चा, कुठलंही आंदोलन आज मला बोलवतं तर मला वाटतं याचा सूत्रधार कोण, त्याचा सूत्रधार कोणी नसला पाहिजे. ध्येय पाहिजे, सामान्य माणसाला न्याय द्यायचं, त्या लढ्याला न्याय द्यायचं. त्यामुळं अशा कोणत्याही सूत्रधारांच्या मोर्चात पंकजा मुंडे दिसली नाही तर वाईट वाटून घेऊ नका. मी त्याच बाजूनी ज्या बाजूनी नेहमी होते आणि सदैव राहीन. आणि जर अशा काही परत घटना झाल्या तर आम्ही पण आमरण उपोषण करायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा महाराष्ट्राचं चित्र हे सर्व समाज बघेल अशी मला पूर्ण खात्री आहे. कारण आमच्या मनामध्ये पाप नाही आहे, आमच्या मनामध्ये स्वार्थ नाही. जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याच्या बाजूनीच आमचं नेहमी शक्ती आणि मत राहील. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे कृपया महाराष्ट्रात अशी परत वेळ येऊ नये. कारण डेडलाईन परत तुमची संपणार आहे, तेव्हा ती डेडलाईन महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी नसावी. शाळेत जाणाऱ्या मुलामुलींसाठी, सामान्य नोकरी करणाऱ्या, आपल्या हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी नसावी, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती. असं आव्हान सर्व नेत्यांनी आपापल्या समाजाला करावं. मी सुद्धा मला मानणाऱ्या सर्व समाजाला हेच आव्हान करते की शांतताप्रिय मार्गाने आणि संविधानिक मार्गाने आणि माणुसकीच्या मार्गाने आपण सर्वांनी काम करावं. धन्यवाद. प्रशासनासोबत तुमचं काही बोलणं झालंय का?